तर पुतिन यांचा दौरा भारतासाठी का महत्त्वाचा आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पहिलं त्याचं कारण आहे दोन्ही देशांमध्ये क्रूड ऑइल करार, संरक्षण आणि मुक्त व्यापार करारासह विविध विषयांवरती चर्चेची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पुढील आवृत्ती आणि दोन्ही देशांसाठी एकत्रितपणे युद्धनौका बनवण्याच्या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। अमेरिका युरोपियन देशांच्या दबावामुळे कच्च्या तेलाच्या पेमेंटमध्ये अडचणी आहेत। चर्चेत नवीन पेमेंट सिस्टीम आणण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। रशिया भारताला आर्क्टिक मधील ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीची संधी देऊ शकतो, जिथे रशिया तेल वायू साठे विकसित करतोय अशी देखील माहिती समोर येते। दोन्ही देशांमध्ये अंतराळ त्यासोबत अणुऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार आणि बंदरांच्या विकासावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। भारत रशियाच्या मदतीने कुडुमन पुलम अणुऊर्जा प्रकल्प चालवत आहे। या प्रकल्पाला पुढे नेण्याबाबतही चर्चा शक्य असल्याची माहिती मिळते। तर आमिडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री करण्यात आलेली होती। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे। शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले। या वेळेला तिला अटक झालेली आहे, म्हणजे आता एक 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे एक अधिवेशन चालू होईल, त्याच्यामध्ये हा मुद्दा येणं स्वाभाविक होतं। शीतल तेजवानीची अटक जवळपास आणि इतरही आरोपींची अटक जवळपास 1 महिना लांबली होती, तरीही ती अटक या वेळेला होणं याचा अर्थ वेगळा घेतला जाऊ शकतो। कदाचित विधानसभेत जो काही मोठा गदारोळ होईल त्याला तोंड देण्यासाठी, त्याला काहीतरी उत्तर देण्यासाठी म्हणून ही अटक केलेली असू शकते। तर अमरसिंह पंडितांची कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न विजयसिंह पंडित यांनी हा आरोप केलेला आहे। लक्ष्मण पवारचा भाऊ त्रिंबक पवार यांचं हे षडयंत्र होतं असं देखील विजयसिंह पंडितांनी म्हटलंय। आमदार विजयसिंह पंडितांनी हा मोठा आरोप केलेला आहे। काल पंडितांच्या कृष्णाई कार्यालयावर 8 ते 10 जणांकडून हल्ला करण्यात आला। यात अमृत ढावकर हे जखमी झाले आहेत। अशा पद्धतीनं त्याची ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाराच हा त्रिंबक पवार हे व्यक्तिमत्व आहे। कारण मी म्हणलं 1997ला त्यांनी अशाच पद्धतीनं षडयंत्र करून, जे कालही षडयंत्रच होतं, त्याचा दगाफटका करायचा, गाफील असताना वार करायचा। 1997चा जो काही खून खटला आहे त्याची थोडीशी आपण माहिती घेतली तर एकसारखी त्याची ती मोडस ऑपरेंडी आहे। तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। मात्र याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा विरोध आहे। शरद पवार याबाबत योग्य निर्णय घेतील असं जगताप यांनी म्हटलंय। तर मला काँग्रेसच्या काही नेत्यांनी चहासाठी निमंत्रण दिल्याचं जगताप यांनी सांगितलेलं होतं। यासाठी पुढची दिशा आदरणीय पवार साहेबांना भेटणे, आदरणीय पवार साहेबांच्याकडे पुणे शहराचा जो कार्यकर्त्यांच्या जीवावर, पुणेकरांच्या मनातल्या भावना एक ओळखून जे काही येणाऱ्या निवडणुकीचा तक्ता आमच्याकडे तयार आहे की बाबा आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय परिस्थिती राहील, अशा प्रकारचं एकूणच जे काय आम्ही नियोजन करून ठेवलं, किंबहुना एक अपेक्षित नाही का सीट्स आमच्या कशा येऊ शकतात, हा तक्ता आदरणीय पवारसाहेबांच्या समोर ठेवणे, आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेणे आणि मग त्याच्यानंतरची पुढची दिशा ठरवणे, हाच याच्यात नाही का एकूणच नाही का कार्यक्रम किंवा दिशा किंवा तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे काँग्रेसची जी काही नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून चहासाठी आमंत्रित नक्की करण्यात आलं। आपण आवर्जून सपकाळ साहेबांच्याकडे चहा घ्यायला यावं, सपकाळ साहेबांना सुद्धा तुम्हाला भेटायला आवडेल, अशा प्रकारचा निरोप माझ्याकडे आला होता। मी चुकीच्या विचारधारेबरोबर जाऊ नये किंवा मी एखाद्या प्रकाराने हातबल होऊ नये यासाठीचं चहाचं आमंत्रण